आम्ही तुम्हाला एक गोष्ट तर सांगितलीच नाही. भाई कॉलेज टाइप डेट करता है हो, मेरी गाडी पलट गई है, मैं आज नहीं आ पाऊंगी. तर आमच्या गाडी सोबत काय झालं मी दाखवते तुम्हाला. फ्राइडे सैटरडे नाइट झोपवता मी झोपतो मी लग्नात का नाही घातले हे कपडे भगवान, काय केलं या सगळ्यांनी. Hello guys, good morning and welcome back to our channel and the new vlog. तर मी एकटीच व्लॉग सुरू करतेय कारण आम्हाला थोडासा उशीर झालाय. सो यश तोपर्यंत आवरतोय. सो मी म्हटलं व्लॉग सुरू करूया. तर बेसिकली या मंथच्या एंडमध्ये म्हणजे ऑगस्ट एंड 30 ऑगस्टला आमच्या घरात आहे फॅमिली फंक्शन म्हणजे एंगेजमेंट. आमच्या काकांच्या म्हणजे यशचे काका, इट इज माय काका ऑल्सो, त्यांच्या मुलीची एंगेजमेंट आहे पल्लवीची. सो त्यासाठी माझ्यासाठी कपडे घ्यायला आम्ही चाललेलो आहोत किंवा आता निघणार आहोत सिटीमध्ये. तर आम्ही विचार केला की तुम्हाला पण दाखवतो पुण्यामध्ये कुठले कुठले चांगली जागा जी आम्हाला माहिती आहे, जिथून आम्ही एथनिक वेअरची शॉपिंग करतो. प्लॅन तर असा होता की आम्ही सकाळी सकाळी एकदम लवकर निघणार होतो, पण आम्हाला काल रात्री झोपायलाच खूप उशीर झाला. म्हणजे आम्हाला 3 वाजले. तर झालं असं की माझी एक फ्रेंड आहे जी पण आमच्या सोबत येणार होती. तर ती काल रात्री निघाली मगरपट्टावरून आमच्याकडे यायला, आणि रस्त्यात येता येता तिचा छोटासा ऍक्सिडेंट झाला. आणि ती आहे पण अशी मी पॉवर नॅप घेत होती तर मला फोन करून बोलते की मेरी गाडी पलट गई है, मैं आज नहीं आ पाऊंगी. म्हटलं असं कोण सांगतं भाई. तर मी म्हटलं लोकेशन वगैरे पाठव. मग मी तिकडे गेलो. काही तिला काही झालं नाही एवढं मेजर, फक्त एवढं झालं की समोरून गाडी येत होती आणि तिने ते पासिंगचा लाईट दिला की तुझी अप्पर वगैरे खाली कर. आणि डिवायडरवर म्हणजे पुण्यात कसं आहे की जेव्हा पण असं क्रॉस रोड येतात ना, तर असं डिवायडर येतो आणि मध्ये जर स्पेस असली आणि परत डिवायडर येत असेल तर ते असे सेम लाईन मध्ये येत नाही, थोडे असे मिसअलाइंड आहेत ना. तर मग ती हे करता करता थोडीशी तिची गाडी डिवायडरवर चढली आणि ती वाकडी झाली. तिला काहीच नाही झालंय. तर आम्ही रात्री गेलो, तिची गाडी ती सर्व्हिसिंग वाल्यांना दिली, तिला घरी वगैरे पोहोचवलं आणि मग आम्ही घरी आलो. सो हिरो आलेले आहेत रेडी. मेन कॅरेक्टर ऑफ दिस चॅनल. तर गाईस, आम्ही तुम्हाला एक गोष्ट तर सांगितलीच नाही. 2 गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला. इंटरेस्टिंग गोष्टी खूप. की पहिली तर असं की ज्या एंगेजमेंटसाठी यशसाठी एथनिक वेअरचा कोलॅब आलेला, खूप छान ब्रँड आहे पुण्याचा. पुण्याचा वेल नोन ब्रँड आहे इन मेन्स एथनिक वेअर. हा, त्याचा कोलॅब आलेला आहे, तर त्याचेच कपडे घ्यायला आम्ही जाणार आहे. प्लस माझ्यासाठी Styling shopping. साठी. ते तुम्ही त्यांना सांगितलं अच्छा, होतं की सांगितलंय. माझ्यासाठी शॉपिंग. पण हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही की आमच्या लग्नानंतरचं हम्म. पहिलं फॅमिली फंक्शन आहे. जे आम्ही सोबत अटेंड करणार. ऑलमोस्ट 2.5 years झाले काही फंक्शन होतं आणि नाही मी तेवढं. आहे आमच्या घराची मोठी सून. मोठी त्यामुळे सून. तर तो आधी पटकन जेवतो. आणि येस, आज सॅटर्डे असून तुम्ही विचार करत असणार की मी जेवण का नाही बनवत आहे. तर गाईज, आम्ही लावले आहे खूप काकू. ज्या गोष्टीच्या मी अगेन्स्ट होती ती गोष्ट झालेली आहे. जा त्यांना जेवण दाखवत हे कर. नाही, जेवण दाखवतो मी जेवता सांगतो काय, कारण की मला खूप भूक लागलेली आहे. हा ठीक आहे, चल मी केस ड्राय करते. हा. तर गाईज, मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. ह्या काकू आमच्या घरी आल्या कशा त्याची. तर झालं असं की लास्ट 3 months पासून मी सायलीला बोलतोय की सायली, आपण जेवण करण्यासाठी मेड लावूया. पण सायली इज टोटली अगेन्स्ट दॅट. ती एवढी मना करते मला की नाही. म्हणजे कारण मला असं होतं की यार माझी सवय नाही सुटली पाहिजे जेवण बनवायची, आणि मला आवडतं जेवण बनवायला. म्हणजे या काकूंसोबत पण आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा लिफ्ट मध्ये बोललेलो ना, तेव्हा हा बोलत होता लिटरली आणि हा नंबर मागत होता त्यांच्याकडून. माझ्याकडे या सोसायटीच्या 6 कुक्सचा नंबर आहे. 3 महिन्यात मी 6 कुक सोबत बोलून नंबर सेव्ह केला, पण कधी त्यांना अपॉइंट करायचा चान्सच नाही दिला हिने मला. बट फायनली तुमचं एवढं प्रेम बघून आम्ही विचार केला की आम्ही जास्त वेळ कॉन्टेंट क्रिएशन मध्ये टाकणार. सो हे जेवणवाला काम आम्ही थोडस काकूला देणार, म्हणून सायली अग्रीड याच्यासाठी. त्या ज्या काकू आहेत ना, त्या एकदम म्हणजे त्याच काकू का चूज केल्या. जेव्हा त्यांना बघितलेलं तेव्हा त्या थोड्या अशा, अरे मी फिट का नाही होते, तेव्हा त्या अशा ना थोड्या गोलू मोलूच्या होत्या. तर हा म्हणे
की यार ही काकू आपल्या आईसारखीच दिसते गोलूमोलूशी, म्हणजे त्या चांगलंच जेवण बनवत असणार, हा लॉजिक होता ह्याचा. पण नाही, ऍक्च्युली चांगलं बनव. काल त्यांनी अंडा करी बनवलेली, तर भाई टू बी ऑनेस्ट मी सांगतो ना गाईज, आज त्यांनी कोबीची भाजी बनवली आहे, सायलीपेक्षा चांगली बनवली. लिटरली हो, लिटरली तुझ्यापेक्षा चांगलं. म्हणजे आम्ही दोघंही जी भाजी बनवतो, मी पण बनवतो असं नाही, माझ्यापेक्षा पण त्यांनी छान बनवलं. प्रॉपर आईच्या हातासारखी टेस्ट आहे तिची. मग ठीक आहे, आय एम ग्लॅड. आणि ऍक्च्युली टाइम पण खूप भेटतोय, तर मग आय एम ग्लॅड वी. आता तुम्ही विचार करा ना, सॅटर्डे आहे आज, आमचं ऑलवेज असं व्हायचं की मी बनवायचो जेवण, कधी इच्छा व्हायची नाही व्हायची, बट नाव वी हॅव चलो आता पटकन खातो खातो आणि आम्ही जातो आणि तुम्हाला ऑन द वे मध्ये दाखवतो सगळ्या गोष्टी की काय काय आम्ही घेणार आहे आणि किती पैसे उडवणार आहे. गाईज, सिटी मध्ये गाडी आणणं म्हणजे किती दुःखदायक धोका. सिटी पण नव्हती. हा, म्हणजे पेठेतून आम्ही येत होतो, तर आमच्या गाडीसोबत काय झालं मी दाखवते तुम्हाला. आणि मी खतरनाक काय येते आमच्या सुंदर गाडीचा फर्स्ट दर्दनाक स्क्रॅच लागलेला आहे. गाईस, माझे कपडे मिळालेले आहे आणि एवढे सुंदर शिवले आहे गाईस, पण ते कसे दिसणार आहे काय दिसणार आहे हे तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये कळेल. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर द एंगेजमेंट. Yes. खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतंय. मला वाटतं की लग्नात का नाही घातले हे कपडे, कहाँ से मिला मुझे ये लड़का. नाही, आणि आता आम्ही चाललो आहे सायलीसाठी कपडे घ्यायला. हो, सो ते आता 2-3 शॉप्स आम्ही सिलेक्ट केले, समोर लाईन मध्ये आहे. तर ते तुम्हाला या ब्लॉगच्या कंटिन्युएशन मध्ये दिसेल की कुठून सायली कपडे घेते आणि काय कॉम्बिनेशन आहे. हा. त्याच्यावर तुम्ही जज करा की माझे कपडे कोणत्या आणि कलरचे तुम्ही असतात. guess करा की यशचे कपडे कुठल्या Yes. कलरचे असू शकतात. चलो, सी यू गाइस इन द ब्लॉग. क्या हो गया अभी तेरे साथ, स्कैम बता. अनफॉर्च्युनेटली गाईज, तुमच्यासाठी आम्ही एवढं प्रेप केलं की ब्लॉग दाखवू, पण मला फर्स्ट शॉप मध्ये कपडे आवडले. फर्स्ट शॉप मध्ये 2 तास घालवल्यावर आम्हाला याच्या आवडीचे कपडे मिळाले आहेत. तर पण ते ते- कपडे आम्ही तुम्हाला आय गेस माझ्या ब्लॉग मध्येच दाखवू, कारण की ते मिळणार पण नेक्स्ट वीक आहे. हा, आणि प्लस त्या शॉप मध्ये ना व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड पण नव्हती. मी बघितलं पहिले गेला मोठा बोर्ड लावलाय की व्हिडिओग्राफी हा. फोटोग्राफी नॉट पण अलाउड. मी शॉपचं नाव सांगू शकते जिथून आम्ही घेतलेलं आहे, आणि त्यांच्याकडे खूप व्हरायटी आणि या सगळ्या गोष्टी आहे. तर सुलक्ष्मी फॅशन म्हणून आहे पुण्यामध्येच. हे कुठे आहे? आम्ही लोकेशन आणि ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून देऊ. पण खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे. मी इंस्टाग्राम स्टोर, म्हणजे त्यांचा इंस्टाग्रामचा पेज बघूनच आलेली होती, आणि मला गेस वॉट, तुमच्या भावाचं सगळं जागेवरच आहे. तर आम्ही यश वडापाव, माझी दुकान आहे गाईस, तर मी हिला इथे दाबेली चालतो आहे. कारण घर से निकलते ही कुछ छोटा हाती याला भूक लागली आहे म्हणून लग जाती. हमको नाही इसको. तो गाईस, तुम्ही कॉन्फिडन्स बघितला का? या भर चौकात, भर मार्केट मध्ये आम्ही फोन काढून रेकॉर्ड करतोय. ओ माय गॉड, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. न्यू अचीवमेंट अनलॉक गाईस. हो, एवढ्या ह्याच्यात फक्त कायम भीती हीच वाटत राहते, आणि मग त्याच्यात शेव, आणि फक्त भीती एवढीच वाटत राहते की कोणी पण हातातून चोरून फोन घेऊन नाही गेलं पाहिजे. यश दाबेली सेंटरची दाबेली खातो आता आम्ही. चलो, झाली शॉपिंग, आता आम्ही निघालोय. आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही जे पण विचार करतोय करायचा, पोपटच होत आहे. विचार केला शॉपिंग दाखवूया, आणि मग इथे नो फोटोग्राफी, नो फोटोग्राफी आणि काय फोटोग्राफी, नो फोटोग्राफी झालं. पण यार खरंच खूप छान आहे. तुला कसा वाटला माझा ड्रेस? इट वॉज गुड. म्हणजे हिच्यावर कलर चांगला दिसतो जातो, हा, अँड माझ्याशी कॉन्ट्रास्ट मध्ये पण झाला आहे. हो, पण घेतलं तेव्हा तर बरोबर बोला. झालं दाबेली खाता खाता काय बोलतो, आता तू कशी नको सांगू ना त्यांना, लेट देम गेस व्हॉट काइंड ऑफ अ ड्रेस इट. तू सांगशील तर त्यांना थोडं आयडिया येईल. पण ठीक आहे, ऍक्च्युअल ड्रेसची थोडी एन्थुझियाझम, एक्साइटमेंट होते ना. काय म्हणतो तिथे की एकदम शहनशाह सारखा. पप्पांना आवडला ना, बस. बाकी मुझे फरक नहीं पड़ता. लेट मी एन्जॉय. में मस्त कॉलेज टाइप डेट करतोय आम्ही. हो, पाऊस पडतोय, वरून उघडलं ठेवलेलं आम्ही हे, आणि गाडी लावून मस्तपैकी. काय झालं? आणि तू हे जे माझ्या पॅन्टला पुसलं, काय मस्तपैकी समोसा आणि कचोरी पण आहे गोस. मला खूप वेळा असं वाटतं हे अरे का
करतो तू? माझ्या पॅन्टला बसतो. मला ना असं खूप वेळा वाटतं की आम्ही आमच्या लेट 20s मध्ये भेटलो एकमेकांना. तर मला इतक्या वेळा असे थॉट्स येत राहतात ना मनामध्ये, की काश आम्ही थोडं अजून लवकर भेटलो असतो किंवा कॉलेजमध्ये भेटलो असतो. तर त्या ज्या छोट्या-छोट्या लो बजेट डेट्स किंवा कॉलेजमध्ये जे आपण करतो ना, ते एक्सपिरियन्सेस मला यशसोबत भेटले असते, जे मी खूप जास्त होप करते. सो आता आम्ही पण माझं असं नाही आहे गाईज, म्हणजे मी असं एक्सपिरियन्सेस आणि कॉलेजवाले मिस करत नाही. आय डोंट नो का? वाय, हां. बट म्हणजे जसं त्या दिवशी पण आमचं ह्याच्यावर डिस्कशन झालं. मी ह्याला म्हटलं, की "अरे मला असे लो बजेटवाले डेट्स करायचे आहेत आणि ज्याच्यात पैसे नसायचे पण तरी बाहेर जायचो आणि अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत." तर हा म्हणतो, "मी ते पैसे वाचवून" काय म्हटलेला तू? तो फेज गेला आहे ना. म्हणजे मी हां. कॉलेज लाईफ मध्ये पैसे वाचवून कमी स्वस्त जागेवर जाऊन लंच करणं, डिनर केलं ऑलरेडी केलं आहे. सो नाऊ दॅट आता मी अफोर्ड करू शकतो चांगल्या जागेवर जेवण करायला, तर मी कशाला छोटे कॅफे एक्सप्लोर करू. मी म्हटलं की तुला करायचं आहे तर तू चांगल्या मोठ्या जागी शोध ना, ते एक्सप्लोर करूया आपण. थोडी एक्सपेन्सिव्ह जागा, कारण की आपण आता करू शकतो. तर ही म्हणते नाही मला छोट्या जागा करायच्या. म्हणजे लाईक त्याची पण वेगळी मजा असते ना. दिस इज ऑल्सो फन. आता बघ ना, आपण गाडीत बसून पावसामध्ये मस्तपैकी समोसा खातो. आमच्या घराच्या जवळच मिळतो. आम्ही लास्ट टाइम खाल्लेला तेव्हाच आवडलेला आम्हाला. खूपच टेस्टी आहे. त्याची खूपच. ऍड न करू, तो काही फ्री नाही देणार. अरे प्रत्येक गोष्ट ऍड साठी नसते यार. जेव्हाही सांगायला लागते ना कोणत्या डिश बद्दल या कोणत्या माणसाबद्दल या कोणत्या शॉप बद्दल, माझ्या डोक्यात तेच येतं, अरे का फ्री मागणार आहे का याला. सायली अँड यश सबस्क्राईब. इन्फ्लुएन्सरचा किडा. आम्ही बाहेर होतो तेव्हा झोप मला आलेली आणि टायर्ड मी होती आणि घरी आल्या आल्या बघा कोण, हे आमचे कुंभकर्ण झोपले तर घोरायला पण लागला. पण ठीक आहे, आता तोपर्यंत मी झोक्यावर मस्तपैकी बसून मिनी सोबत टाइमपास करणार आहे. हिला ना बघत बसलं तरी टाइमपास होता. त्यामुळे मी पटकन दाखवते तुम्हाला. दिवसभर नुसतं हिला बघत जरी बसलं ना तरी फुल टाइमपास होतो. काही ना काही करतच राहते. आजकाल तर ही नवीनच शिकली गाईज. हे हे आहे ना, ह्याच्यावर चढते, मग इथून ह्याच्यावर चढते आणि मग ह्या रॉड वरून पूर्ण ती फिरत बसते आणि मग इथे येऊन बसते आणि मग वरून एकदम राजा महाराजा सारखं खालच्या सगळ्या सोसायटीच्या लोकांना, पुन्हा सोसायटीच्या लोकांना बघत बसते. काय करते आता मिनी? सायली, आपण रात्री 12 वाजता वेळ आर वी हेडिंग टू फ्रायडे सॅटर्डे नाईट पार्टी विथ बिस्किट रोटी. येस बिस्किट रोटी सोबत कॉफी प्यायला चाललोय गाईज. येस, आता आम्ही ते बिस्किट रोटीला कॉफी मध्ये डुबवणार. म्हणजे कॉफी पाजणार आणि त्याच्यात कसा बुली माणूस ए, मी आहे कुठे हा? बुली हो भाई? व्हॉट इज दिस रिॲक्शन? नवऱ्याला बुली म्हणते, काय लाज वाटते की नाही? म्हणजे हा कोणाचाच सगळा होऊ नाही शकत गाईज. तुला आहे ना इकडे. नाही, मला पण बुलीच करतो तू, ठीक आहे ना. तुझं- खूप साऱ्या जागा फिरलो, काहीच उघडं नसतं आजकाल पुण्यामध्ये. आधी तर असायचं. आणि आता शेवटी आम्ही आलोय 7-Eleven मध्ये. काही ड्रिंक अच्छी लग रही है. कुठली ही प्रीमियम? नाही, मी तिथलं काहीतरी फॅन्सी वगैरे वाला घेणार आहे. अरे बिस्किट रोटी कुठे गेले? बिस्किट रोटी. बिस्किट रोटी दाखवते गाईस तुम्हाला. इथे बिस्किट रोटीचं काय सुरू आहे. होय, मग इकडे आहे ना, हे बघा, ही नॉर्मल कॅपेचिनो, ऑल चॉकलेट एवढ्या मिनी या मोठ्या माणसाची. माणसाची आहे बाई. केले पकड हातात, हातात पकडून तर दाखवते तुझ्या. लपला कप हातात. हे असं हे कटिंगच पाहिजे होती तर आपण टपरीवर गेलो. हॉट चॉकलेट कटिंग. टेस्ट सांग, रिव्ह्यू दे. चाटलंय ते. नाही ठीक आहे, फेकायचंय. खूप गरम आहे. गरम आहे, गरम आहे. गरम. हे रिव्ह्यू होता का? हा, बस. गरम. तू पिऊन बघितलं? मला कॅप्युचिनो प्यायची सवय आहे, मला प्रॉब्लेम नाही आहे. ते बनवलं बेकार आहे, अदरवाईज हॉट चॉकलेट पण आवडतं मला. मला वासच आलाय त्याचा. एक try. इकडे नको टाकू. अभिसाठी बनलाय ते. आहे ना, एवढं करताय. आम्ही दिसतोय का ह्याच्यात? अजून अँगल घ्यायची सवय नाही लागली. तुझा हात छोटा आहे ना म्हणून. सॉरी. यार Stand up. पण खतरनाक आलेली आहे. म्हणजे पण मला तरी पण चांगलंच वाटलं. म्हणजे माझे रिॲक्शन बघितले ना तुम्ही. एका सिप मध्ये पिणार आहे का तू पूर्ण? एवढं
खतरनाक. नाईस मॅन, नाईस. खरंच चांगली आहे. कॅपुचिनो असं man. प्लीज माझी पण घे. कपाल खोलून तरी एवढी जास्त चांगली नाही आहे मॅन. ठीक आहे, मी दोन्ही कप पिऊ. एक ठीक आहे. हॉट चॉकलेट खरंच मिक्स करू का याच्यामध्ये? आता तू तरी पण करून बघा, आता काय वेस्टेज आहे ना, ती नाही पित आहे. गोड आहे का पण अभि? हा, काय? मी नाही, गोड नाहीये. टेस्ट करून गोड. पाहते. गोड नाही आहे. वा का चम्मच आहे. आहा. हे चांगलं आहे. हा, टाक टाकून बघ, टाक. टाकून खराब कॉन्टेंट पाहिजे की नाही सांग. टाकून वापस कर. कॉन्टेंट पाहिजे की नाही. मग 7-11 तुम्ही 7-12 केलेला आहे. टाकून खरंच वापस करतात ना यावेळेला नया आहे. इंडियन सातबारा. कल से मेन्यू में चाहिए बस 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 उधर है. होते होते. आता चम्मच आहे तिथं. नाही, आता एक सिप मार. कसलं एवढं खोकलेलं आहे ते? हा, तू मास्क घे बरं. हे सूर्यवंशमची खीर. पुन्हा कॅपुचिनो. बोल पुन्हा बोल. सूर्यवंशमची खीर आहे. हा रिव्ह्यूज असते इम्पॉर्टंट आहे 7-11 न्यू डिश इन्व्हेंट केली फॉर 7-11. ओ माय गॉड. बेटर. तुझ्या पण याच्यात अर्धी घेऊ. लिटरली घेईन नाही. खरंच. पलटो पण तुला तर आवडलं नाही ना? त्याच्यासाठी होतं. त्याला बस 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 हा, फिरवून दे. भगवान, काय केलं या लोकांनी. हॉट चॉकलेटचं जुगाडू लोक. शॉर्ट टाकलंय तू पिऊन बघ. कॅपुचिनो मध्ये. आवाज लावून येतात खाली पटकन. आपल्याला. धुमताना धुमताना नाही तर असंच काढूनच पिणं काही प्रॉब्लेम. It's not look cool. नागपूरवरून आहे तू. न्यूयॉर्क करून नाही. Let me complete first, man. आताच सांगितलं नागपूरचं आहे तू. Nice. आहे ना सांग. खरं सांग बघशील खरंच. टोन चेंज झालं रे याचं पिल्याबरोबर. पिऊन बघ. आणि ऍक्च्युअली चांगले. आता म्हणजे इथं आप- हे- पिण्यासारखी वाटत आहे. काय घे तू हे घे. घे ना माझं. लाल लाल शोक. अबे शोक. याला थंबनेलला टाकेला. दिसलं पाहिजे ह्याला लाल लिपस्टिक लावतो. लाल तू पिऊन जा. ड्रॅक्युलाची निशाण लागले. नाही थांब. मला चांगलं वाटलं. चांगला आहे ना खरंच चांगला आहे. नाईस मॅन, नाईस. कंटेंट क्रिएशन ॲट इट्स पीक. रात्री 2-1:30 वाजला आहे गेस ऑलमोस्ट. आणि हे बघा आमची रील शूट करणं सुरू आहे अजून. बिस्किट रोटी अँड सायली फ्रॉम सायली आणि यश. मीच मागे राहिली तू पुढे चालला. बाई पाडी अॅनिमल्स घरी काय आलेले त्या आहेत. बिस्किट रोटी सोबत एवढा वेळ एवढा टाइमपास कधी होऊन जाते ना काही माहित नाही पडत. हा फुल ना. म्हणजे एकदम अशी वाईब आहे आमची की असं वाटतं की आम्ही खूप वर्षाचे मित्र आहे. हो. वी जस्ट सिट काही अँड ना टॉक काही अँड टॉक हे अँड टॉक. करत काही ना काही राहतो आपण. Yes. आता बघूया आपण घरी आल्यावर. मिनी आपल्याला भाव पकड. मिनी कुठे गेली? मिनीला भाव तर देणार नाही. सो गाईज आपण पाहू की आपली मांजर आपण घरात नसल्यावर काय करते एकटी. Let's go. खाऊ झालं का तिचं? पाहू ते खाऊ घेऊन मला वाटते शी इज स्लीपिंग. तो आपला मिनू गाईज झोपलेला आहे. हेलो गुड मॉर्निंग. मीनू सो के था. अरे हम भी सोने पीते को सुलाते. नका नको मारू फक्त जो आली मस्तीच्या मोड मध्ये गाईज. सो एंड करूया का तुमचा ब्लॉग. येस चलो. इट वॉज फन सॅटरडे. वन सॅटरडे शॉपिंग वगैरे सगळा तशा टाईपचा ब्लॉग होता हा गाईज. तर आम्हाला खूप मजा आली आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. सी यू. अरे माझा फक्त माठाच येतोय. बाय गुड नाईट ऑल द बेस्ट. ही पण आली बाय बाय बाय. बाई माझी बॅटरी फुल लो झालेली आहे. मला 11 वाजता झोपायची सवय आहे. 10:30-11 12 वाजल्यापासून झोपायची सवय आहे. आणि आता वाजले 2. आम्ही झोपणार आहे गाईज. गुड नाईट. बाय बाय. सी यू. बाय. बाय कीप सबस्क्रायबिंग, कीप लव्हिंग अँड बाय.